वैभव 11 विनर स्पोर्ट डोंबिवली संघ शाही शेख आपल्याला विनंती असताना सामना त्वरित चालू करायचा आहे. दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असणार आहे आपला 12वा खेळाडू पाठवायचा आहे, अन्यथा 2 धावांची कंपल्सरी पेनल्टी असणार आहे, याची नोंद घ्यायची आहे. पहिला चेंडू पडण्याच्या अगोदरच लगेचच 12वा प्रतिनिधी पाठवायचा आहे, अन्यथा 2 धावांची पेनल्टी. बराच उशीर झाला या सामन्यासाठी. बरेच प्रेक्षक या सामन्याची वाट पाहत होते. बऱ्याच जणांचा फोन आलाय, ज्यांनी मोबाईल ऑन केलाय. अजूनही हा सामना सुरू होत नाहीये, काय व्यत्यय आलाय असं प्रत्येकाचा फोन येतोय. म्हणजे प्रोफेशनल संघ आहेत आणि इथे मात्र गालबोट लावायचं काम करतात. वैभव 11 विनर स्पोर्ट डोंबिवली रायगड ओपनचा हा संघ आहे. समोर संघ असताना तालुका वाईजचा I11 ओवे पनवेल. दोन्ही संघाने खूप उशीर केलाय. तर सलामीला येतोय खेळण्यासाठी फलंदाज I11 ओबे संघाच्या संघनायकाला शेवटची विनंती करतो की आपला 12वा खेळाडू पाठवायचा आहे, अन्यथा 2 धावांची कंपल्सरी पेनल्टी असणार आहे, याची दक्षता घ्यायची, नोंद घ्यायची आहे. आणि प्रत्येक खेळाडूचं नाव माहिती पाहिजे असाच माणूस पाठवा, असाच खेळाडू पाठवा. तर वळूया आपण सामन्याकडे. चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय गोलंदाज अनिकेत सामंत अनिकेत सानप. रायगडमधून एक चांगली कामगिरी करणारा एक गोलंदाज अनिकेत सानप येतो गोलंदाजी मार्कवर आणि खेळण्यासाठी येतोय मैदानात रायगडचा वंडर बॉय आकाश तारेकर आणि किरण पवार. हे सलामीर मैदानात ज्या सामन्याचे प्रेक्षक वाट पाहत होतो, सामना सुरू होतोय. वैभव 11 विनर स्पोर्ट डोंबिवली विरुद्ध I11 ओवे पनवेल. हे काटेकी टक्कर. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. खेळण्यासाठी स्ट्राईकवर रायगडचा वंडर बॉय आणि नॉनस्टॉकला बाईकमॅन आकाश तारेकर, क्रिकेटमधला मोठा नाव. पण तेवढ्या ताकदीचा गोलंदाज रायगड ओपनमधून खेळणारा वैभव 11 विनर स्पोर्ट डोंबिवली संघाचा अनिकेत सानप. पहिला चेंडू टाकण्यासाठी पंचांचा इशारा येतोय. 1 2 3 गेम स्टार्ट. अनिकेत सानप राईट हँड लेफ्ट हँड राऊंड मारा. पहिला चेंडू अप्रतिम डिलिव्हरी. समोर चेंडू ठेवला, खेळण्याचा प्रयत्न केला, निर्धाव चेंडूची सांगता झाली. पहिला षटक हा बंधनकारक षटक, पॉवर प्लेचा षटक. शॉर्ट स्क्वेअर लेग, बॅकवर्ड शॉर्ट लेग, गल्ली, फर्स्ट स्लिप, सिली मिड ऑफ, शॉर्ट सिली मिड ऑन. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, जेल होणार का इथे? मात्र किरण पवार बॅक टू द पॅव्हिलियन. पहिला झटका भेटतोय I11 ओबे पनवेल संघाला. 0 धावसंख्येवर परतावं लागतंय माघारी किरण पवार या फलंदाजाला. वैभव 11 विनर स्पोर्ट डोंबिवली विरुद्ध I11 ओबे पनवेल असे ही काटेकी टक्कर पाहायला मिळते मैदानावर. अनिकेत सानप रायगडमधून खेळणारा हा गोलंदाज, ज्याच्याकडे क्षमता आहे, गुणवत्ता आहे. कधी डाव्या बाजूने स्विंग, कधी उजव्या बाजूने स्विंग करतो. एक चांगला गोलंदाज पाहायला मिळतो ह्या मैदानावर. नाणेफेकीचा कौल जिंकला, गोलंदाजी स्वीकारली आणि गोलंदाजी करताना भन्नाट मारा केला, तिखट मारा केला, वाकण्याजोगी गोलंदाजी केली अनिकेत सानप या गोलंदाजाने. खेळण्यासाठी अभिजित, विश्वजित,
विश्वजित म्हात्रे गोलंदाज तयार. हा चेंडू जबरदस्त फटका. चेंडू जातोय लॉंग ऑनच्या दिशेने. पंचांचा इशारा येतो. एक ब्रँडेड षटकार. आकाश तारेकर बाईकमॅन याच्या बॅट मधून निघालेला हा दमदार षटकार. पहिला चेंडू निर्धाव, दुसऱ्या चेंडू विकेट्स, पण तिसऱ्या चेंडूवर आक्रमक पवित्रा घेतलाय रायगडचा वंडर बॉय आकाश तारेकर बाईकमॅन या फलंदाजाने. चेंडू खेळून काढलाय लॉंग ऑन सीमारेषे बाहेर. दमदार षटकार. गोलंदाज तयार. बॅटची कडा घेतली. फर्स्ट बॉल झेड सुटला, पण इथे मात्र धावसंख्या रोखण्यात यश प्राप्त करतोय अनिकेत हा गोलंदाज. काय क्रिकेटचा थरार पाहायला मिळतो ह्या मैदानावर. शौर्य ट्रॉफी 2021चा हा पर्व कोण गाजवणार, कोण ह्या बाईकवर नाव कोरणार हे थोड्याच उशिराने समजणार. युवा कार्य सम्राट शशिकांतदादा सोनटक्के आपलं मनपूर्वक स्वागत. गोलंदाज पुन्हा एकदा अनिकेत सानप तयार होतोय. इथे मात्र वारंवार बीट होतोय आकाश तारेकर. काय गोलंदाजी करतोय. एक षटकाराचा मार खाल्ला, नंतर त्या चेंडूवर नियंत्रण ठेवलं, टप्पेला दिशा दिली, व्हेरिएशन दाखवलं आणि धावसंख्या रोखण्यात यश प्राप्त झालं. अनिकेत या गोलंदाजाला वैभव 11 विनर्स फॉर डोंबिवली रायगड विरुद्ध तालुका वाईज I11 ओवे पनवेल अशी ही काटेकी टक्कर पाहायला मिळते ह्या मैदानावर. गोलंदाज तयार पुन्हा एकदा. आकाश तारेकर ऑन द फायर. चेंडू जातोय शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने. एक धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा सहज पूर्ण करतो. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न. पंचांकडे जोरदार अपील, पण इथे मात्र 3 धावा सहज पूर्ण करतोय विश्वजित आणि आकाश तारेकर. या 2 धाब्यांच्या मदतीने एकूण धावसंख्या वधारते. एक षटकाचा खेळ संपलाय. एकूण धावसंख्या 9 फॉर 1 विकेट लॉस. I11 ओवे. लास्ट मॅन आउट किरण पवार. ही इज ऑन स्कोर 2 डिलिव्हरी अँड 0 रन्स. चांगला क्रिकेट पाहायला मिळतोय. अविनाश भोईर आणि सुजित पाटील यांनी काल स्टेटमेंट दिली होती की ह्या मैदानावर शौर्य ट्रॉफी गाजवणार तो आकाश तारेकरची सेना. पण इथे मात्र थोडा वेगळाच पाहायला मिळतोय, कारण सुनील मतेंनी सांगितलं होतं की शाहिद शेख ह्या मैदानात खेळतो, त्यामुळं वैभव 11 विनर्स फॉर डोंबिवली संघाचा थोडा पाठ जड वाटतोय. पण अजूनही वेळ गेली नाही आहे, अजूनही काही झालेलं नाही आहे. एक षटकाचा खेळ संपलाय. 1-9 अशा धावा पाहायला मिळतात I11 ओवे पनवेल संघाच्या. कॉन्सर्ट कैलास म्हात्रे यांचं इथं आगमन होतं. या आपण गुरुजी म्हात्रे आपण या. I11 ओवे संघाचे हे पॅकर्स आपलं मनपूर्वक स्वागत. गोलंदाज तयार. रवी हा चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न केला. बॅटची कडा घेतली आणि इथे मात्र बॅकवर्ड शॉटला झेट पकडला आणि पहिला मोरा गारद, दुसरा मोरा गारद झालाय. आकाश तारेक बॅक टू पॅव्हेलियन. सुमित ढेकलेने काय कॅच पकडली. परतावं लागते तंबूच्या आश्रयाला आकाश तारेकर या फलंदाजाला. 9 या धाव संख्येवर दुसरा मोहरा गारद झालाय I11 ओवे संघाचा. रवी बुंबक चांगली गोलंदाजी करतोय. कर्णधाराने विश्वास ठेवला आणि चेंडू दिला तर रवी याच्या हातामध्ये, पण रवीने मात्र किमया केली जादू. पहिला चेंडू थोडा शॉर्ट पिच टाकला आणि अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न केला. बॅटची कडा घेतली. सुमितनी चांगला झेल पकडला आणि आकाश तारेकर याला परतावं लागलं तंबूच्या आश्रयाला. क्रमांक 4चा फलंदाज सुमित डोंगरे, क्रिकेटमधील मोठा नाव. गोलंदाज रवी बुंबक तयार. पिछकडे इनच्या बाजूने राईट हँड ओव्हर द मारा करतोय. पहिला चेंडू अक्रॉस लाईन स्क्वेअर लेग लॉंगॉनच्या वरून एक ब्रँडेड षटकार. धावसंख्या वधारते. एकूण धावसंख्या येते 15. 2 बाद 15. काय क्रिकेट पाहायला मिळते बरोबर. तुम्ही डोंगरे आणि पहिला चेंडू फुलटा चेंडू पूल केला स्क्वेअर लेग लॉंगॉनच्या वरून एक दर्जेदार षटकार. या 6 धाव्यांच्या वतीने एकूण धावसंख्या 10 फॉर 1 2 विकेट लॉस. I11 ओवे. लास्ट मॅन आउट आकाश तारेकर. ही इज ऑन स्कोर 4 डिलिव्हरी अँड 9 रन्स. काय क्रिकेटचा घमासान, क्रिकेटचा थरार पाहायला मिळतो या शौर्य ट्रॉफीच्या माध्यमातून.
पुनश्च एकदा सर्व मान्यवरांचं ह्या शौर्य ट्रॉफीच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत. तमाम क्रिकेट रसिकांचं मी के जी पोंजेकर मनपूर्वक स्वागत करतो आणि घेऊन जातो क्रिकेटचा थरार पाहण्यासाठी शौर्य ट्रॉफीच्या पुंजेच्या भव्य मैदानावर, जिथे खेळण्यासाठी सुमित डोंगरे ऑन द फायर. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. चेंडू खेळून काढलाय मिड विकेटच्या दिशेने. एक धाव तर पूर्ण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्नही दिसत नाहीये. हे एकेरी धावसंख्या वधारते. एकूण धावसंख्या धावफलकावर ती 16. एकूण धावसंख्या धावफलकावर 16. विश्वजित म्हात्रे म्हणजे अभ्या या नावाने प्रसिद्ध असणारा रायगडमधील मोठा खेळाडू, ज्याची जर आपण फलंदाजी पाहिली तर मिड विकेट आणि स्क्वेअर लेग अतिशय स्ट्रॉंग असणारा हा फलंदाज. गोलंदाज तयार रवी. अभ्याने आक्रमक पवित्रा घेतला. चेंडू खेळून काढलाय वायडिश लॉंगॉनच्या वरून एक दर्जेदार षटकार. एकूण धावसंख्या 22 फॉर 2 विकेट लॉस. I-11 ओवे पनवेल. काय क्रिकेटचा थरार पाहायला मिळतोय. एकीकडे पाहतो रायगड ओपन संघ वैभव इलेव्हन्स विनर्सपोर्ट डोंबिवली, दुसरा पाहतो तालुका वाईज I-11 ओवे पनवेल यांची काटेकी टक्कर बिग फाईट मुकाबला पाहायला मिळतो. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा अनदर 6. व्हॉट इज 6? एक्सलंट टुरिफिक बिग हिट. इट इज 6. चेंडू जातोय सीमा रेषे बाहेर. धावसंख्या वधारते. एकूण धावसंख्या पाहायला मिळते धावफलकावर ती 28 फॉर 2 विकेट लॉस. I-11 ओवे पनवेल. क्रिकेटचा घमासान पाहायला मिळतो. मी सांगितलं होतं की ह्या मैदानावर चांगला क्रिकेट पाहायला मिळणार. ह्या मैदानावर हे दाखवून दिलंय विश्वजित या फलंदाजाने आणि येणारा फलंदाज सुमित डोंगरे या फलंदाजाने. कालच स्टेटमेंट दिली होती अविनाश भोईर आणि सुजित पाटील यांनी की ह्या मैदानावर वैभव 11 विनर्सपोर्टला पराभूत करणार I-11 ओवे संघ. पण काय होणाऱ्या सामन्यामध्ये खरोखर चांगला क्रिकेट पाहायला मिळतोय मैदानावर. गोलंदाज पुन्हा एकदा रवी तयार होतोय आणि हा चेंडू जाणार का पाहायचा. हा झेल होणार का. आणि हा झेल टिपलाय आणि अभय याला परतावं लागतंय. तंबूच्या आश्रयाला तिसरा मोहरा गारद झालाय. 28 या धावसंख्येवर विश्वनाथनी चांगला झेल पकडला आणि इथं परतावं लागतंय तंबूच्या आश्रयाला अभय या फलंदाजाला. क्रमांक 5चा फलंदाज बारक्या कांबळे क्रिकेटमधील एक मोठा नाव. आणि गोलंदाजी मार्कवर उमेश वाघ येतोय. उमेश वाघ सुद्धा चांगला गोलंदाज आहे, ज्याने ह्याच मैदानावर खेळताना कधी लेग ब्रेक, कधी ऑफ ब्रेक, तर कधी गुगलीचा वापर केलाय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार होतोय उमेश वाघ. हा 3 षटकांचा हा सामना 2 षटकांचा खेळ संपलाय. पहिल्या षटकात धावा आल्या फक्त 9. एक फलंदाज बाद केला. किरण याला तंबूचा रस्ता दाखवला. दुसऱ्या षटकामध्ये रवी बुंबक याने 3 षटकाचा मार खाल्ला. एकूण धावा दिल्या 19. 2 फलंदाज बाद केले. एक विश्वजित म्हात्रेला बाद केला तर दुसरा आकाश तारेकरला बाद करताना यश आलंय. पण इथे मात्र इथे खेळण्यासाठी बारक्या कांबळे एक रायगडचा मोठा नाव. गोलंदाज तयार. काय गोलंदाजीचा स्पीड पाहायला मिळतोय. वेगवान गोलंदाजी करतोय. भेदक मारा करतोय. भन्नाट मारा करतोय. तिखट मारा करतोय. वाखण्याजोगी गोलंदाजी करतोय हा उमेश वाघ हा गोलंदाज. क्रिकेटचा घमासान, क्रिकेटचा थरार पाहायला मिळतोय ह्या ऐतिहासिक मैदानावर. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. दुसरीकडे इंच्या बाजूने बॅकवर्ड शॉट लेग, मिड विकेट बाउंड्री, लॉंग ऑन बाउंड्री, स्क्वेअर लेग बाउंड्री. चेंडू जातो स्क्वेअर लेगच्या दिशेने. एक धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न खराब क्षेत्रक्षम पाहायला मिळतोय. या चेंडूवर तब्बल धावा आल्या 3. या 3 धाब्यांच्या मदतीने एकूण धावसंख्या या चेंडू धावा आल्या एकूण 2. या 2 धाब्यांच्या मदतीने एकूण धावसंख्या वधारते. एकूण धावसंख्या पाहायला मिळते 30. खरोखर चांगला क्रिकेट पाहायला मिळतोय ह्या मैदानावर. उमेश वाघ चांगली गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू निर्धाव, दुसऱ्या चेंडू 2 धावा. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. इथे मात्र चेंडू खेळून काढलाय. लॉंगॉन आणि मिड विकेटच्या मध्ये चेंडू अडवतोय, उचलतोय, फेकतोय, धाव घेण्याचा प्रयत्न करतोय. या चेंडूवर आल्या परत एकदा 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. एकूण धावसंख्या वधारते. एकूण धावसंख्या पाहायला मिळते धावफलकावर 32 फॉर 3 विकेट लॉस. I-11 ओवे पनवेल संघ. बारक्या कांबळे मॅन फ्रॉम कामोटे क्रिकेटमधील एक मोठा नाव. सुश्रुत भोईर यांचं आपलं मनपूर्वक स्वागत.
पंचांकडे जोरदार अपील, धाव घेण्याचा प्रयत्न केला पण इथे मात्र 22च्या रूपाने एक धाव निश्चित एका धावेच्या मोबदल्यात धावसंख्या वधारते. एकूण धावसंख्या 33 फॉर 3 विकेट लॉस. I-11 ओवे पनवेल संघ. उशिरा आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी रायगड ओपन्स खेळताना वैभव 11 विनरस्पोर्ट डोंबिवली आणि तालुका वाईज खेळताना I-11 ओवे पनवेल यांच्यात क्रिकेटचा थरार पाहायला मिळतोय. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतोय. उमेश वाघ हा चेंडू जबरदस्त फटका पण इथे मात्र चांगला क्षेत्रक्षम पाहायला मिळतोय. एकूण धावसंख्या ती धावपल काबर 33. काय गोलंदाजी करतोय उमेश वाघ. क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडूचा फाईन लेग बाउंड्रीच्या बाहेर दणदणीत चौकार. या 4 धाब्यांच्या मदतीने एकूण धावसंख्या पाहायला मिळते. धावपल काबर ते 18 चेंडूंचा खेळ संपला. एकूण धावसंख्या 37. येणारे 18 चेंडू आणि 38 धावांची गरज असणारे वैभव 11 विरेन स्पोर्ट्स डोंबिवली संघाला I-11 ओवे विरुद्ध खेळताना. तत्पूर्वी आमचे अतिथी प्रमुख मान्यवर शिश्रुत भोईर शिरडोन यांचं आगमन झालं. आपलं मनपूर्वक स्वागत. आपण आलात या कार्यक्रमाची शोभा वाढवली. स्वागत नसे हे फक्त राहत राहे जीवाला. आपल्या पदस्पर्शाने पावन झाला हा सोहळा. साहेब आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. जी मालिकावीर ट्रॉफीज आपण पाहतोय ती कुमारी स्वराज शिश्रुत भोईर शिरडोन याचकडून आलेले. तर आपलं मनपूर्वक स्वागत. तर मी विनंती करतो हिंदीचा बुलंद आवाज रोहित गायकर सर या आपण. हॅलो हॅलो माईक चेक. सबस्क्राइब करायचं का? तर येणारे 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 39 धावांची गरज असणार आहे. 38 धावांची गरज असणार आहे. दरम्यान मयूर वाघमारे तयार गोलंदाजी मार्कवर हा पहिला चेंडू. शाही शेख बॅक टू पॅव्हिलियन. काय क्रिकेटचा खेळ पाहायला मिळतो या मैदानावर. 18 चेंडू 38 धावांची गरज असताना पहिल्या चेंडूवर फलंदाज बाद झालाय. शाहिद शेख बॅक टू पॅव्हिलियन. रिक्षा चालक मालक संघटना अध्यक्ष पनवेल मदनजी पाटील मॅन फ्रॉम नांदगाव यांचं आगमन झालं. आपलं मनपूर्वक स्वागत. तत्पूर्वी पहिल्या चेंडूवर फलंदाज बाद झालाय. शाहिद शेख बॅक टू पॅव्हिलियन. चांगला खेळ पाहायला मिळतो या मैदानावर. जबरदस्त क्रिकेटचा घमासान क्रिकेटचा युद्ध पाहायला मिळतोय. 17 चेंडू आणि 38 धावांची गरज असणारे ती वैभव 11 विनर्स फॉर डोंबिवली संघाला I-11 ओवे पनवेल विरुद्ध खेळताना.
नवीन फलंदाज मंदार गुरव, क्रिकेट मधला एक मोठा नाव. नॉन स्ट्राईकला सुमित ढेकले. गोलंदाज तयार मयूर वाघमारे. हा चेंडू खेळून काढलाय मिड विकेट बाउंड्री आणि लॉंगॉनच्या मध्ये चेंडू अडवतोय, उचलतोय, फेकतोय सुमित, पण एक धाव काय रोखू शकत नाही. या एकेरी धावसंख्या वधारते. एकूण धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते ती एक बाद एक अशी अवस्था पाहायला मिळते. पहिल्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ संपलाय. पहिल्या चेंडूवर शॉर्ट पिच डिलिव्हरी 11 लाईन खेळण्याचा प्रयत्न केला, बॅटची काढा घेतली आणि झेल पकडला. शाहिद शेख हा तंबूत परतला आणि खेळण्यासाठी नवीन फलंदाज आला मंदार गुरव यांनी एक धाव जमवली आणि आता स्ट्राईकला येतोय क्रिकेटमधला मोठा नाव सुमित ढेकले, क्रिकेटचा बाहुबली. गोलंदाज तयार मयूर वाघमारे. आणि इथे मात्र सुमितने दाखवून दिलं मी बाहुबली का आहे. चेंडू जातोय सी मारेशे बाहेर, ब्रँडेड षटकार. धावपळकर धावा लागतात त्या 7. काय क्रिकेटचा खेळ पाहायला मिळतोय, क्रिकेटचं सौंदर्य पाहायला मिळतोय या मैदानावर. ह्या चेंडूवर आला एक मोठा फटका. मयूर वाघमारे पहिला चेंडूवर विकेट्स, दुसरा चेंडू 1 आणि तिसऱ्या चेंडू घणाघाती प्रहार केलाय. चेंडू खेळून काढलाय मिड विकेट आणि लॉंगॉनच्या वरून एक दर्जेदार षटकार. समीकरण पाहायचं झालं उर्वरित 15 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही 31 धावांची गरज आहे. ती वैभव 11 विनेट स्पोर्ट डोंबिवली संघाला. काय क्रिकेटचा खेळ पाहायला मिळतोय. आता बरेच प्रेक्षक मैदानावर पाहतात हा क्रिकेट. ज्यांनी आपला मोबाईल ऑन केला असेल त्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. 24 लाईव्ह इव्हेंट्सद्वारे सामने पाहतात आपण. पुन्हा एकदा चांगला फटका, मोठा फटका. हौसले के तरकश में कोशिश का ओ तीर जिंदा रखो, हर चाहे जिंदगी में सब कुछ मगर जीतने की उम्मीद जिंदा रखो. हे दाखवून दिलंय सुमित ढेकले या फलंदाजाने, क्रिकेटचा बाहुबली. धावसंख्या वधारते. एकूण धावसंख्या 13. समीकरण पाहायचं झालं 14 चेंडू आणि 25 धावा. जबरदस्त क्रिकेट पाहायला मिळते मैदानावर. I11 ओवे पनवेल विरुद्ध वैभव 11 विनर स्पोर्ट डोंबिवली यांचं काटेकी टक्कर, बिग फाईट मुकाबला करो या मर्जी स्थिती. मयूर वाघमारे गोलंदाज पुन्हा तयार होतोय. प्रेशर दडपणाखाली खेळतोय. सुमित ढेकले बॅटची कडा घेतली पण इथे मात्र चेंडू सुटलाय. निर्धाव चेंडूची सांगता झाले. एक जीवनदान मिळतोय सुमित ढेकले या फलंदाजाला, क्रिकेटचा बाहुबली. मयूर वाघमारे हा गोलंदाज काढला. किसी ने क्या खूब कहा है कि अपना इक्का तभी दिखाना जब सामने वाला बादशाह निकाले. आणि इथे दाखवून दिले सुमित ढेकलेने काय फलंदाजी असते. जबरदस्त क्रिकेटचा घमासान पाहायला मिळतोय. शौर्य ट्रॉफी 2021चा हा पर्व कोण गाजवणार. गोलंदाज तयार आणि इथे मात्र बॅटची कडा घेतले. चेंडू जाणार थर्ड मॅन बाउंड्रीच्या बाहेर. दणदणीत चौकार. पंचबाईज बॅटच्या रूपाने हा चौकार. जबरदस्त क्रिकेट. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकात धावा आलाय एकूण 17 धावा. काय क्रिकेटचा खेळ पाहायला मिळाला. पहिला चेंडू विकेट्स, असं वाटलं होतं की पहिल्या चेंडूवर विकेट्स घेतली कुठे दडपण खाली येईल, पण सुमित ढेकलेने मात्र चांगली फलंदाजी केली आणि धावसंख्या वाढून यश प्राप्त केलं. सुमित ढेकले पहिल्या चेंडूवर 1 धाव, नंतर षटकार षटकार चौकार चौकार. काय क्रिकेटचा क्लास, क्रिकेटचे फटके पाहायला मिळाले. तर मी विनंती करतो बारक्या 11 भिंगर संघाचा संघनायक कैलासवासी अरुण क्रिकेट संघ रोहिंजन या संघनायकांना विनंती करतो नाणेफेकीचा कौल करण्यासाठी लगेचच यायचं आहे. तर बोलूया उर्वरित 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 21 धावांची गरज. 12 डिलिव्हरीज फॉर 21 रन्स विन टू वैभव 11 विनर स्पोर्ट डोंबिवली संघाला. काय होणाऱ्या क्रिकेटमध्ये गोलंदाजी मार्कवर गोलंदाज येतोय. विजय बालाजी मॅन फ्रॉम डेरवली. जबरदस्त क्रिकेट पाहायला मिळतोय. 12 चेंडू आणि 21 धावा. अजूनही वेळ गेलेली नाहीये. मंदार गुरव आणि सुमित ढेकले या लवकर बाद केला तर पूर्णपणे कमबॅक वर्चस्व गाजवल तो I11 ओबे संघ. पण इथे जर एकाचा जर चौकार फटका, मोठा फटका जर आला तर वैभव 11 विनर स्पोर्ट डोंबिवली संघ आपलं वर्चस्व गाजवेल. 12 चेंडू आणि 21 धावा.
क्रिकेटचा थरार पाहायला मिळतो या मैदानावर शौर्य ट्रॉफीच्या माध्यमातून. तमाम क्रिकेट रसिकांचं मनपूर्वक स्वागत. गोलंदाज तयार, बालाजी पहिला चेंडू निर्धाव चेंडू टाकतोय. विजय बालाजी एक अनुभवी असा गोलंदाज आहे, भरपूर टुर्नामेंट खेळलाय, भरपूर अनुभवी आहे आणि पहिला चेंडू निर्धाव टाकतोय. समीकरण पाहायचं झालं तर 11 चेंडू आणि 21 धावा, अजूनही वेळ गेलेली नाहीये. गोलंदाज तयार होतोय, फलंदाजाने चेंडू खेळून काढलाय. वायडिश लॉंगॉनला चेंडू अडवणार, उचलणार, फेकणार. या चेंडूवर धावा आल्या एकूण एक. या एका धावेच्या मोबदल्यात धावसंख्या वधारते, एकूण धावसंख्या ती 18. आता उर्वरित 10 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे. पण स्ट्राईकवर येतोय क्रिकेटचा बाहुबली सुमित ढेकले. काल मीटिंग झाली होती, बरेच प्रेक्षक ह्या मैदानाच्या दिशेने आले होते रायगडचा खेळ पाहण्यासाठी, पण सर्वात पसंती ती सुमित ढेकले या फलंदाजाला. थोडासा दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळते. धावसंख्या आहे ती 19. आता उर्वरित 10 चेंडू आणि जिंकण्यासाठी 19 धावांची गरज असणारे ती वैभव 11 विनय स्पोर्ट डोंबिवली संघाला. गोलंदाज तयार, विजय बालाजी अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला. निर्धाव चेंडूची सांगता झाली. धावसंख्या स्थिर, धावसंख्या ती 19. समीकरण पाहायचं झालं तर उर्वरित 9 चेंडू आणि 19 धावा. सामना झुकतोय i11 ओवे पनवेलच्या बाजूने. काय क्रिकेटचा क्लास, क्रिकेटचा फटकं पाहायला मिळाले, पण इथे मात्र बालाजीने शांत ठेवलंय मोठ्या फलंदाजाला. झेल होणार का इथे, मात्र झेल पकडणार का, आणि हा झेल पकडलाय. सुमित ढेकले बॅक टू पॅव्हेलियन. काय क्रिकेटचा खेळ, क्रिकेटचा थरार पाहायला मिळतोय ह्या ऐतिहासिक पोंजेच्या मैदानावर. सुरवरीत 8 चेंडू, 8 चेंडू आणि 19 धावा. सामना पूर्णपणे विजय बालाजी आपल्या बाजूने झुकवतोय. कर्णधार आकाश तारेकरने जाणलं, ओळखलं, अशा वेळी विजय बालाजीच्या हातामध्ये चेंडू दिलं आणि खरोखरच भेदक मारा केला, तिखट मारा केला, वाखण्याजोगी गोलंदाजी केली आणि इथे मात्र मोठी गोल्डन विकेट्स मिळवले ह्या गोलंदाजाने. बरेच आता प्रेक्षक हा सामना पाहतात घर बसल्या यूट्यूबद्वारे, 24 लाईव्ह इव्हेंट्सद्वारे. सर्वांचं मनपूर्वक स्वागत. नवीन फलंदाज विश्वनाथ जाधव. गुरवणी हा चेंडू खेळून काढलाय. टीप एस्टागावच्या दिशेने हा चेंडू आली 1 धाव. एकेरी धावसंख्या वधारते, एकूण धावसंख्या ती 20. आता उर्वरित 7 चेंडू आणि 18 धावांची गरज. काय क्रिकेट पाहायला मिळतोय. 18 चेंडू 38 धावांची गरज असताना असं वाटलं होतं की वैभव 11 विनय स्पोर्ट डोंबिवली संघ सहज जिंकेल, पण इथे मात्र येणारा गोलंदाज विजय बालाजीने भेदक मारा केला, तिखट मारा केला, वाखण्याजोगी गोलंदाजी केली. धावसंख्या रोखून यश प्राप्त करतोय. वाह, काय गोलंदाजी पाहायला मिळते. पंचांकडे जोरदार अपील. निर्धाव चेंडूची पुन्हा एकदा सांगता झाली. उर्वरित 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 18 धावा. सहा चेंडू आणि 18 धावा. क्रिकेटचा थरार पाहायला मिळतो या मैदानावर. रायगड ओपन स्लॉट्स वैभव 11 विनर स्पोर्ट डोंबिवली विरुद्ध तालुका वाईज i11 ओवे पनवेल यांच्याची काटेकी टक्कर पाहायला मिळते या मैदानावर. खरोखरच विजय बालाजी भेदक मारा केला, वाखण्याजोगी गोलंदाजी केली, टप्प्यावर नियंत्रण ठेवलं आणि धावसंख्या रोखण्यात यश प्राप्त केलंय. या षटकात धावा आल्या, 1 फलंदाज बाद केला, धावा आल्या फक्त 3. भिंगार संघाचा संघनायक शेवटची विनंती असणार आहे की नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचंय, अन्यथा 2 धावांची पेनल्टी. पण गोलंदाजी मार्कवर एक रायगडचा अस्सल हिरा प्रसन्ना पाटील. स्ट्राईकला मंदार गुराव. क्षमता आहे, गुणवत्ता आहे, निर्णायक्षणी आक्रमक पवित्रा घ्यायला हवा आहे. काय क्रिकेट पाहायला मिळाल्या मैदानावर. काटेकी टक्कर. प्रसन्ना लेफ्ट हँड ओव्हर द मारा करतोय. मॅन फ्रॉम दुंद्रे. आपण पाहिलं स्वर्गीय
कैलासवासी बामा लडकू मते यांचे हे स्मृतिचषक आणि त्यांचा आज नातू ह्या मैदानावर गोलंदाजी करतोय. आपलं मनपूर्वक स्वागत. 6 चेंडू आणि 18 धावा. प्रसन्ना तयार होतोय. लेफ्ट हँड ओव्हर द मारा करतोय. शौर्य ट्रॉफी 2021 या स्पर्धेच्या माध्यमातून पुनश्च एकदा सर्व क्रिकेट रसिकांचं मनपूर्वक स्वागत. प्रसन्न तयार. लेफ्ट हँड ओव्हर द मारा. पहिला चेंडू. अप्रतिम डिलिव्हरी. वाटते डिलिव्हरी. सुपर डिलिव्हरी. क्रिकेट मधील ब्रह्म अस्त्र टाकतोय प्रसन्न पाटील. जबरदस्त गोलंदाजी करतोय. बरोबर 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही 18 धावांची गरज. खरोखरच विजय बालाजी याने कमबॅक करून दिलं आणि बाकीची कामगिरी चौकबद्ध. प्रसन्ना बॅटची कडा घेतली. फलंदाज मंदार गुरव बॅक टू द पॅव्हेलियन. काय क्रिकेट पाहायला मैदानावर. प्रसन्न चांगली गोलंदाजी करतोय. इथे मात्र I11 ओबे पनवेल संघ चांगली कामगिरी करतोय. वर्चस्व गाजवतोय ह्या मैदानावर. काय क्रिकेट पाहायला मिळतंय. वैभव 11 विनर स्पोर्ट डोंबिवली विरुद्ध I11 ओबे पनवेल अशी काटेकी टक्कर. 18 चेंडू 38 धावांची गरज असताना सोपं आव्हान होतं, पण इथे मात्र मयूर वाघमारे यांनी धावा दिल्या. पहिल्या षटकात 17. असं वाटलं वैभव 11 विनर स्पोर्ट डोंबिवली सहज जिंकेल, पण येणारा विजय बालाजीने शांत ठेवलं. सुमित ढेकले सारखे फलंदाजा गोल्डन विकेट्स मिळवली. धावा दिल्या 3 आणि येणारा प्रसन्ना 2 चेंडू 1 विकेट्स आणि निर्धाव 2 चेंडू. काय गोलंदाजी पाहायला मिळते. उर्वरित 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही 18 धावांची गरज. क्रिकेटचा थर्रार पाहायला मिळतोय ह्या शौर्य ट्रॉफीच्या माध्यमातून. खेळण्यासाठी येतोय जयेश पाटील. मॅन फ्रॉम भिवंडी. प्रसन्न कमबॅक करतोय. पूर्णपणे वर्चस्व गाजवतो. किरण पवार, आकाश तारेकर, विश्वजित म्हात्रे, ओमकार पाटील थोडेसे खुश असणार आहेत, कारण पहिल्या षटकात धावा दिल्या मयूर वाघमारे यांनी 17. असं वाटलं होतं की सामना एखादी जिंकणार की काय. वैभव 11 विनर स्पोर्ट डोंबिवली संघ, पण येणारा विजय बालाजी आणि प्रसन्ना पाटील मॅन फ्रॉम दुंद्रे यांनी चांगली कामगिरी केली आणि पूर्णपणे वर्चस्व गाजवलंय. या शृंखलेमध्ये नव्हे तर या सामन्यामध्ये नव्हे तर पूर्ण ह्या रायगडचा दबदबा ज्याचा निर्माण केलाय तो प्रसन्ना पाटील या गोलंदाजाने. प्रसन्ना पाटील तयार. जयेश अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न करतोय. ओमकार पाटील मॅन फ्रॉम मुरबी चेंडू खाली येतोय. चेंडू अडवतोय, पण इथे मात्र परतावं लागतंय तंबूच्या आश्रयाला. जयेश पाटील हिट विकेट्स. 3 चेंडू आणि 3 षटकारांची गरज असणारे कंपल्सरी चेसिंग. काय क्रिकेट पाहायला मिळतोय मैदानावर. वैभव 11 विनर स्पोर्ट डोंबिवली रायगड ओपनचा संघ, त्या तालुका ओपनचा संघ I11 ओबे पनवेल या 2 संघामध्ये 2 बलाढ्य संघामध्ये एक काटेकी टक्कर पाहायला मिळते. दोन्ही संघात दिग्गज खेळाडू. एकीकडे पाहतोय शाहिद शेख तर दुसरीकडे आकाश तारेकर. एकीकडे पाहतोय सुमित ढेकले तर दुसरीकडे पाहतोय किरण पवार. काय क्रिकेटचा घमासान, क्रिकेटचा युद्ध पाहायला मिळतोय शौर्य ट्रॉफीच्या माध्यमातून ह्या पोंजेच्या भव्य मैदानावर. 3 चेंडू आणि 3 षटकारांची गरज असणारे ते वैभव 11 विनर स्पोर्ट डोंबिवली संघाला I11 ओबे पनवेल विरुद्ध खेळताना. प्रसन्ना पाटील भेदक मारा करतोय. वाखण्यात जोगी गोलंदाजी करतोय. टप्प्यावर नियंत्रण ठेवतोय. आठवण करून देतोय. तो झहीर खानची पुन्हा एकदा गोलंदाज तयार. वाह काय गोलंदाजी, पण इथे मात्र पंचांनी जाणलंय, ओळखलं. चेंडू उजव्याच्या खूपच बाहेर. स्वैर मारा. अवांतर धावसंख्येत भर पडते. अवांतर धावसंख्या 3. संघ जाऊन पोहोचतो एकूण 21 फॉर विकेट लॉस. वैभव विनर स्पोर्ट डोंबिवली. 3 चेंडू आणि 17 धावा. गोलंदाज प्रसन्ना पाटील तयार. पॉइंटला हा झेल होणार का. इथे मात्र झेल सुटलाय आणि या चेंडूवर आल्या एकूण 1 धावा. एका धाबेच्या मोबदल्यात धावसंख्या वधारते. एकूण
मिळते धावफल का बर ती 22 उर्वरित 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी 16 धावांची गरज. विश्वनाथ जाधव स्ट्राईक येतोय. 2 चेंडू आणि 16 धावांची भली मोठी गरज आहे. काय क्रिकेटचा खेळ पाहायला मिळाल्या मैदानावर. प्रसन्न तयार ब्लॉकआउट टाकण्याचा प्रयत्न केला. चेंडू उजव्या एष्टीच्या बाहेर लेग बाईकच्या रूपाने 1 धाव घेण्याचा प्रयत्न. या चेंडूवर आली एकूण 1 धाव आणि शेवटचा चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही 15 धावांची गरज. क्रिकेटमध्ये असा कुठलाही फटका नाही की 1 चेंडू 15 धावा. पण क्रिकेट हे काही होऊ शकतो. पण इथे मात्र I-11 ओवेस संघाने दाखवून दिले हम भी किसी से कम नाही. खरोखर चांगली कामगिरी केली आणि कामगिरीच्या जोरावर अंतिम फेरीत धडक मारले ती I-11 ओवे संघाने. 1 धाव घेण्याचा प्रयत्न दिसत नाहीये. इथे मात्र वैभव 11 विनस्पोर्ट डोंबिवली संघ या स्पर्धेतून पराभूत झालाय आणि कमबॅक केले, वर्चस्व गाजवलंय I-11 ओवे पनवेल संघाने. मॅन ऑफ द मॅच विजय बालाजी, मॅन फ्रॉम डेरवली. काय क्रिकेट, काय गोलंदाजी केली. 1 षटक टाकताना धावा दिल्या फक्त 3 आणि एक मोठा फलंदाज बाद केला. मॅन ऑफ द मॅच विजय बालाजी. तर दुसऱ्या सामन्यात काय घडणार, काय बिघडणार याचं प्रत्यक्ष धावतो